वसुधैव कुटुंबकम या श्रद्धेने या वडवळ नगरीमध्ये, हे वडवळ नगरी एक ऐतिहासिक नगरी आहे जे की आर्षभूमी म्हणून ओळखली जाणार आहे. आणि हे तीर्थक्षेत्र श्री वटसिद्ध नागनाथ मंदिर नवनाथापैकी एक नाथ श्री वटसिद्ध नागनाथ आहे. आणि अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा वडवळ नगरीवरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रावर संकट जरी आलं तर या श्री वटसिद्ध नागनाथ महाराजांना एक पुढे नवस करून आणि सागडं घालून अशा पद्धतीनं जी जलमग्न या नागनाथ महाराजाला करून असं प्रश्न पुढे ठेवतात की हे नागनाथ महाराज या सर्व सृष्टीला विकासमय आणि श्रद्धामय बनव आणि कुठल्याही सद्भक्तावर संकट येऊ नये, शेतकऱ्यावर संकट येऊ नये, येणाऱ्या या सृष्टीला जागृत असावं, सर्वजण वसुधैव कुटुंबकम या पद्धतीने राहावं या श्रद्धेने इथल्या गावातल्या सर्व सद्भक्तांनी, नागरिकांनी, माता भगिनींनी, बांधवांनी आज प्रत्येकाने आपल्या कलशामध्ये पाणी घेऊन आणि आमच्या गावचे पारंपरिक महाराज श्री नागनाथ मठपती महाराज हे या विधान करून या जलमग्नाला सोहळ्याला सुरुवात केली आणि नागनाथ महाराजांच्या पुढे साकडं ठेवलेलं आहे. आणि अवश्य आम्हाला विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि आमची तपस्या आहे. या तपस्येला नागनाथ महाराज पावणार ही 100% आम्हाला विश्वास आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे वडवळ नगरीतील सर्व महिला व भगिनींनो व गावातील लोकांनी असं एक धोरण केलं की मागे 4 वेळेस पारायण या ठिकाणी झालं आणि पाऊस कमीच आहे. त्यामुळे यावेळेस दरवर्षी आम्ही काय करतो, पाऊस पडणार गेला की नागनाथ मंदिरामध्ये पाणी सोडून महादेवाची पिंड दाखतो. यावर्षी देखील त्याच प्रमाणावर महादेवाची पिंड दाखवण्याचा प्रयत्न केला. या हिशोबानं नागनाथ महाराज आम्हाला आशीर्वाद देतील या अपेक्षा ठेवून आणि हे सगळं करत आहोत. एवढं मी आपल्याला सांगतो.